वैभव नाईकांची नारायण राणेंवर खोचक टीका। सिंधुदुर्गात भाजपात कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार। विशाल परब यांच्या भाजप प्रवेशावरनं टीका। 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये मोर्चा। अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचा मोर्चाला पाठिंबा। मनोज जरांगेंचं नाव न घेता आंदोलनाला दिला पाठिंबा। वैतरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मुसळधार पावसामुळे मनोर आणि पालघरचा संपर्क तुटला। कोळसा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी बंद। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन। नाशिकमध्ये रात्रीपासूनच संततधार पाऊस। पावसामुळे गंगापूर धरणातनं विसर्ग वाढवणार। नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आलं पाणी। धाराशिवच्या परांड्यातल्या शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश। एकही गाव वगळू नका, सरसकट पंचनामे करा। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून फोनवरनं तहसीलदारांना आदेश। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर कायम। वालधुनी नदीचं पाणी घोलपनगरमध्ये शिरलं। केडीएमसीकडनं नागरिकांचं रेस्क्यू सुरू। लातूर जिल्ह्यातले 23 लघु प्रकल्प 100% भरले। मांजरा आणि तेरणा धरणं 100% भरले। अतिवृष्टीचा लातूरमधल्या 32 गावांना फटका। जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल। कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती तात्पुरती बंद। प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचे आदेश। रत्नागिरीच्या राजापूर शहरातला पूर ओसरला। जगबुडी आणि कोदवरी नदी मात्र इशारा पातळीवरच। मुसळधार पावसाची शक्यता कायम। एनडीआरएफसह प्रशासन सुद्धा सज्ज। वसईमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू। विशालनगर परिसरातल्या भगवती अपार्टमेंटमधला प्रकार। साचलेल्या पाण्यामध्ये पडून वृद्ध महिलेचा झाला मृत्यू। आणि अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची चाकूनं वार करून हत्या। 8वीच्या विद्यार्थ्यानं 10वीच्या विद्यार्थ्याची केली हत्या। संतप्त जमावाकडनं मुख्याध्यापकांसह शाळेतल्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।